सिमिया दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या आसिफ दाडीनं घेतली अजित पवारांची भेट। आसिफ दाडी पिंपरी चिंचवडचा रहिवासी, त्याच्यावर हत्या अपहरणाचा आरोप। सत्तेच्या हव्यासापोटी दोन्ही पक्षातील नेते एकमेकांच्या जीवावर उठलेत। महाराष्ट्राला उद्ध्वस्त केल्याशिवाय हे तिघे शांत बसणार नाहीत। वडेट्टीवारांकडनं शिंदे फडणवीस अजित पवारांवरती इजाबिजा तिजा असा उल्लेख। सीएमडीसीएमच्या कोल्डवॉरची जागा आता शस्त्रवारानं घेतली। शिंदे फडणवीस दादांनी फायद्यासाठी राज्य खड्ड्यात घातलं। वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर निशाणा। भाजप आमदाराचेच मुख्यमंत्री शिंदेंवरती गंभीर आरोप, तरी कारवाई का नाही? ठाकरे गटाच्या भाजपला सवाल। मुलुंडचा पोपट कुठे गेला मनसोमे यांची मिमिक्री। महाराष्ट्रात गुंडाराज हे काही लपलेलं नाही। महाराष्ट्र असुरक्षित झालाय। सरकारनं जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। नाना पटोलेंची सरकारी अभियंत्यांना येणाऱ्या धमक्यांवरनं टीका। माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला। ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी हेच माझं म्हणणं होतं। अजित पवारांकडनं ट्विट। तर नाटकबाज लोकांना महत्त्व देत नाही। काहींना धचापा करण्याची सवय, अशा नाटकबाजांना महत्त्व देत नाही। अजित पवारांचा आव्हाडांवर निशाणा। तर किंमत देत नाही मग खुलासा कशाला करता? तुमच्या मनातलं तोंडात आलं आव्हाडांचं प्रत्युत्तर। आव्हाडांनी पवार कुटुंबात आग लावायचं काम करू नये। आधीच आव्हाडांनी पक्षाचं करायचं तेवढं वाटोळं केलंय। आव्हाडांच्या अजित पवारांवरील वक्तव्यावर धनंजय मुंडेंचा निशाणा। रोहित पवार 2019ला भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार होते। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून आमदारकीचा राजीनामाही देणार होते। धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा। जयंत पाटलांच्या मतदारसंघात अजित पवार गटाचं कार्यालय। अजित पवारांकडनं सांगलीतल्या इस्लामपुरात कार्यालयाचं उद्घाटन। अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात दाखल। छत्रपती संभाजीनगरात अजित पवार गटाला धक्का। अजित पवार गटाचे नेते दत्ता गोरडे ठाकरे गटात जाणार। आज दुपारी मातोश्रीवर दत्ता गोरडेंचा पक्षप्रवेश। भाजपच्या बैठकीत राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी नावावरती चर्चा। तर केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला नावं पाठवून उमेदवार मंजूर केला जाणार। प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची माहिती। शिवरायांच्या मूर्तीची किंमत करता लाज वाटत नाही का? तुमच्या आई वडिलांची किंमत लावली तर चालेल का? राजापुरातल्या सभेत उद्धव ठाकरे एसीबी अधिकाऱ्यांवर कडाडले। काही फेक रामभक्त सध्या भाषणं करत फिरतात। बाबरी पाडली तेव्हा घाबरून घरात बसले होते आणि आता आम्हाला शिकवतात। फडणवीसांकडनं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे नास्तिक आहेत। योग असतानाही ठाकरे रामलल्लाच्या दर्शनाला गेले नाहीत। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। घरी झोपून सुपारी घेणारे काय मिळालं म्हणून प्रश्न करतात। जरांगे पाटलांची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका। आजच्या पुण्याई पलीकडे तुम्ही काय केलं ते सांगा, जरांगेंचा सवाल। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार। गोदापट्ट्यातील गावकऱ्यांची ही बैठक घेणार। सत्ताधारी आमदार लाथा मारण्याची भाषा करतात आणि तरीही मंत्रिमंडळात राहिलो तर लोक लोचट समजतील म्हणून राजीनाम्याची वाच्यता केली। भुजबळांचं स्पष्टीकरण। नाभिकडी मराठा समाजाबद्दलचं विधान संबंधित गावाबद्दल होतं। मी फक्त प्रश्न केला, जातीला उद्देशून बोललो नाही। टीकेनंतर छगन भुजबळांची सारवासारव। काँग्रेसचं सरकार आल्यानंतर जातीनिहाय जनगणना करू। ओबीसी एससी आणि एसटी समाजाचंही आरक्षण वाढवू। नाना पटोलेंचं वक्तव्य। नव्या कळपामध्ये गेल्यापासून अजित पवार लांडग्याच्या भूमिकेत। शरद पवारांमुळेच अजित पवारांना ओळख। संजय राऊतांचा हल्लाबोल। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडनं नव्या राजकीय पक्षाची घोषणा। ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून राजकीय पक्षाची घोषणा। पुढील 2 दिवसात पक्षाचं नाव आणि धोरण जाहीर करणार। सती सावित्री सारख्या महिलांना आणि त्यांच्या आरोपांना उत्तर देऊन सुषमा अंधारेंना नाही। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं विधान पुन्हा वादात। भुजबळांवरच्या विधानावरनं अंधारेंनी केलेल्या टीकेचा वाद। अशा माजुरड्या लोकांना सावित्री करणार नाही। बिनबुडाच्या लोकांवरती मी काहीही बोलणार नाही। अंधारेंचा संजय गायकवाडांवर पलटवार। चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कृत्य लोकशाहीचा खून करणारं। संबंधित अधिकाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाई करायला हवी। निवडणुकीतील गैरव्यवहारावर सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले। घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर एकत्रित आलेल्या जमावाविरोधात पोलिसांनी नोंदवला एफआयआर। 5 जणांना अटक। मुफ्ती सलमान अझहरींना अटक केल्यानंतर जमावाकडनं दगडफेकीचा प्रकार। राज्यात सध्या खंडण्या आणि धमक्या हाच एककलमी कार्यक्रम। सरकारी कंत्राटदारांचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र। गावगुंडांना चाप न लावल्यास कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। नागपूर युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवस पोलीस कोठडी। मोदींच्या फलकाचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी कारवाई। माजी मंत्री अनिल देशमुख 30 एप्रिलपर्यंत देशभर फिरू शकतात। पीएमएलए कोर्टाकडनं दिलासा। निवडणुकीच्या दृष्टीनं देशमुखांना देशांतर्गत प्रवास करता येणार। अबकी बार 400 पार मोदींचा संसदेत नारा। एनडीए 400 तर भाजप 370 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं स्पष्ट।
पंतप्रधान मोदींना लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळण्याचा विश्वास. तिसऱ्या टर्ममध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, मोदींकडून स्पष्ट. काँग्रेसकडून एकाच प्रॉडक्टला वारंवार लॉन्च करण्याचा प्रयत्न, त्यामुळे काँग्रेसवरती कुलूप लावण्याची वेळ. नाव न घेता मोदींची राहुल गांधींवर टीका. विरोधकांची भाषणं पाहता येणाऱ्या काळात विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका. आगामी निवडणुकीमध्ये काही जण मतदारसंघ बदलण्याच्या तयारीत, तर काही जण राज्यसभेवर जाण्याच्या विचारात. नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींची गांधी कुटुंबावर टीका. 26 दिवसांपासून राज्यातील आशा सेविकांचं आंदोलन सुरू. पगारवाढीचा GR काढण्याची मागणी. अमरावतीत आशा सेविकांचं जेलभरो आंदोलन. चिंचवड देवस्थानच्या अंतर्गत येणाऱ्या अष्टविनायक गणपतींचे VIP दर्शन बंद. मंदिराबाहेर देणगी घेऊन VIP दर्शनावरील आक्षेपानंतर देवस्थान ट्रस्टचा निर्णय. मेट्रो 1, मेट्रो 2 सोबतच आता लवकरच मेट्रो 3 मुंबईकरांच्या सेवेत. अंडरग्राऊंड धावणाऱ्या मेट्रो 3ची ट्रायल सध्या सुरू. पहिला टप्पा मे अखेरीस सुरू होण्याची शक्यता. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट टेस्ट स्वारगेट अंडरग्राऊंड मेट्रोची चाचणी. लवकरच मुळा मुठा नदीच्या खालून भुयारातनं धावणार मेट्रो मार्ग महामेट्रोकडनं सुरू केला जाणार. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची बदली. विभागीय आयुक्तपदी चंद्रकांत पुलकुंडवार यांची वर्णी, तर सौरभ राव राज्याचे नवे सहकार आयुक्त. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याची धमकी. शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकरच्या नावानं जीवे मारण्याची धमकी. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीशी संबंधित नियमावली जाहीर. कोणत्याही राजकीय कामात लहान मुलांचा वापर करू नये. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे निर्देश. हार्बर मार्गावरील मोठा अपघात टळला. मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवरती रॉड लोकलच्या मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये गोदा पट्ट्यामधील 123 गावातील प्रमुख मराठा नागरिकांची बैठक. 10 तारखेला आमरण उपोषणासंदर्भात चर्चा. MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास गुन्हा दाखल करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश. दीड वळसे पाटलांच्या मतदारसंघात 21 फेब्रुवारीला शरद पवारांची सभा. मनसरमधल्या सभेला जयंत पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे उपस्थित राहणार. वर्ध्यामध्ये शरद पवार गटामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिलेंनी मारहाण केल्याची मनीष गांधी यांची तक्रार. तक्रारीनंतर वांदिलेंसह सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल. सांगलीतल्या शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील यांच्या कर्तव्य संवाद यात्रेला सुरुवात. यात्रेद्वारे मागील 5 वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडणार. भास्कर जाधव यांचे ठाकरेंवरील टीका टिप्पणीचे व्हिडिओ व्हायरल. शिवसेना सोडल्यावरती ठाकरेंवरती कधीच टीका केली नाही. जाधव यांच्या वक्तव्याला थेट आव्हान देत भाजपकडनं व्हिडिओ व्हायरल. लोणावळ्यातल्या इंद्रायणी नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचं काम सुरू. मात्र काम संथ गतीनं सुरू असल्यानं स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त. कोल्हापुरात ग्रामपंचायतीचा विभक्त कुटुंब पद्धतीला चाप. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना ग्रामपंचायतीच्या सर्व सोयीसुविधा बंद केल्या जाणार. वडगाव ग्रामपंचायतीत एकमतानं ठराव मंजूर. पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये पाणी प्रश्नावरून शेतकरी आक्रमक. 24 गावातील संतप्त शेतकऱ्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन. मेळाव्यात महिलांना व्यवसाय उपयोगी साहित्याचं वाटप. महिलांसाठी जोगेश्वरी ग्रामपंचायतीचा उपक्रम. अकोल्यामध्ये जनसुविधेअंतर्गत 13,50,00,000च्या विकास कामांचा प्रस्ताव सादर. मात्र 8 महिन्यानंतरही निधी मंजूर न झाल्यानं विकास कामं रखडली. परभणीमध्ये ईव्हीएम विरोधात पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचं निदर्शनं. जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणा. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीनं 900 विद्यार्थिनींना सायकलचं वाटप. मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांसह पालकांचीही उपस्थिती. अमरावतीमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जेलभरो आंदोलन. पगारवाढीच्या प्रश्नावरती मागच्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू. मागण्यांसंदर्भात तोडगा न निघाल्यानं आशा सेविका आक्रमक. कोल्हापुरातल्या इचलकरंजीत आशा सेविकांचा आमदार प्रकाश आवाड यांच्या पक्ष कार्यालयावरती मोर्चा. मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. अहमदनगरमध्ये आदिवासी पारधी समाज आक्रमक. बेरोजगारीसह विविध प्रश्नांवरती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन. बुलढाण्यामध्ये जालना रेल्वे मार्गासाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा. राज्य शासनाकडून 50% निधी मंजूर करण्याची मागणी. पालघरमधल्या पेसा क्षेत्रामधील शिक्षक भरतीसाठी मंत्रालयावरती निघालेला लॉंग मार्च स्थगित. पालघर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठकीचं निमंत्रण दिल्यानंतर लॉंग मार्च स्थगित. छत्रपती संभाजीनगरच्या चापानेरमधील आश्रमशाळेतील शिक्षकांचं सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण. आश्रमशाळेतील 9 शिक्षकांचं गेल्या 5 वर्षातील वेतन थकीत, तर हे देण्यासाठी आणि आश्रमशाळेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी.
सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आंबेडकरी समाजाचा आक्रोश मोर्चा. कर्नाटकातल्या कोथूर गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. प्रतापगडच्या मुख्य बुरुजाला दगडाऐवजी कडप्पे बसवण्याचं काम. साताऱ्यात पुरातन खात्याकडनं डागडुजी करतानाचा प्रकार. मुख्य बुरुजाला कडप्पे बसवण्यास स्थानिकांचा विरोध. राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेकडनं काम बंद आंदोलनाचा इशारा. विरोधकांकडनं होणाऱ्या मारहाणीमुळे कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा करण्याची प्रमुख मागणी. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. अवैध गौण खनन करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोल्हार घोटी रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून अपूर्णच. काम पूर्ण होत नसल्यानं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडनं रस्ता अडवत प्रशासनाचा निषेध. आंदोलनात आजी माजी आमदारांचा सहभाग. जळगावात महापालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा. महापालिकेतील अभियंत्याला मारहाण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक करण्याची ही मागणी. अभियंत्याला मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. नागपुरात हजारो गौंड गोवारी आदिवासी समाज बांधवांचा मोर्चा धडकला. गोंड गोवारी समाजाला एसटी प्रवर्गाचा लाभ देण्याची मागणी. वर्ध्यामध्ये जाणता राजा महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात. उद्यापासून 2 दिवस स्वावलंबी मैदानावरती महानाट्याचं आयोजन. छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त महानाट्याचा मोफत प्रयोग. सोलापूरच्या माड्यामध्ये ऊस गाळप रखडलं. मजुरांच्या तुटवड्यामुळे हजारो एकर ऊस अद्याप शेतातच पडून शेतकरी चिंतेत. गोंदियामध्ये बारदाना अभावी धान खरेदी बंद. शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. आदिवासी विकास महामंडळाकडनं पुरवठ्याकडे लक्ष नाही. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीच्या उत्पादनात 50% घट. तूर उत्पादकांना लाभ. तुरीचे दर 10,000 रुपयांच्या पुढे गेल्यानं शेतकरी सुरू. पुरंदर तालुक्यातल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरू. दर शनिवारी बाजार समितीत कांद्याचा लिलाव होणार. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात मोठी वाढ. हळदीला प्रति क्विंटल 12,000चा दर. नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाळी मिरचीची लागवड. यंदा मोठ्या क्षेत्रावरती मिरचीची लागवड चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा. नांदेड जिल्ह्यामधील 3 साखर कारखान्यामध्ये 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळप. ऊसाला 2,500 रुपये प्रति टन दर. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक वाढली. आवक वाढल्यानं तुरीच्या दरात घसरण. बाजार समितीमध्ये तुरीला किमान 10,200 ते 10,300 प्रति क्विंटल भाव. नांदेडमध्ये 49व्या जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळाव्याला सुरुवात. 4 दिवस चालणाऱ्या मेळाव्यात 57 शाळेतील 1763 विद्यार्थ्यांचा सहभाग. सांगलीमध्ये मीरा साहब दर्ग्याच्या 349व्या उरुसाला मोठ्या उत्साहात सुरुवात. भक्तिमय वातावरणात चर्मकार समाजाच्या वतीनं मानाचा गिलेफ अर्पण. अमरावतीच्या तिवसा शहरामध्ये राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लावली हजेरी. राज्यभरातील नामवंत कबड्डी संघ तिवसामध्ये दाखल. छत्रपती संभाजीनगरात कुत्र्यांच्या लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात. पालिकेच्या वतीनं भटक्या आणि पाळीव अशा किमान 30,000 कुत्र्यांचं रेबीज लसीकरण करण्यात येणार. अखेर चंपाई सोरेन हेच झारखंडचे मुख्यमंत्री. भाजपचे ऑपरेशन लोटस ठरलं अपयशी. चंपाई सोरेन यांनी जिंकली बहुमत चाचणी. अटकेची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच हेमंत सोरेन विधानसभेच्या कामकाजात सहभागी. 31 जानेवारी हा लोकशाहीतला काळा अध्याय. या सगळ्या प्रकारात कुठे ना कुठे राज्यपालांचाही सहभाग. हेमंत सोरेन यांचा विधानसभेत बोलताना आरोप. भाजपला आदिवासी दलितांच्या अश्रूंची किंमत नाही. मी रडणार नाही. अश्रू राखून ठेवलेत. योग्य वेळी सर्वांना उत्तर देणार. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा इशारा. उत्तराखंडमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी. धामी सरकार 6 फेब्रुवारीला विधेयक विधानसभेत सादर करणार. 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अधिवेशनाला विशेष महत्त्व. 30 रशियन पर्यटकांकडनं राहू केतूची पूजा अर्चा. तिरुपतीच्या श्री कालाहस्ती मंदिरामध्ये पूजा. राहू केतूला शांत करण्यासाठी जगभरातील नागरिकांची उपस्थिती. आसाममध्ये 11,600 कोटींच्या प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. कामाख्या मंदिर कॉरिडॉरसाठी सर्वाधिक निधी मंजूर. तर आसाममधील जाहीर सभेतनं पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर प्रत्यक्ष टीका. काही दिवसांपूर्वी आलेल्या पनामा पेपर्स नंतर आता पॅन्डोरा पेपर्स समोर. यामधून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ. पॅन्डोरा पेपर्समध्ये जवळपास 380 भारतीयांची नावं. उद्योगपती अनिल अंबानी, नीरव मोदी, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफ, निधी राडिया, हरीश साळवे यांच्यासह अनेक बड्या दिग्गजांची नावं.
ग्रॅमी सोहळ्यामध्ये चर्चा फक्त पंतप्रधान मोदींच्या गाण्याची। ग्रॅमी 2024च्या ग्लोबल सॉन्ग कॅटेगरीमध्ये पीएम मोदी यांच्या एम्बेडेस इन मिलेट्स नावाच्या गाण्याला नामांकन। गाण्याला पुरस्कार नाही, मात्र जोरदार चर्चा। गायक शंकर महादेवन आणि तबलावादक झाकीर हुसेन यांचा ग्रॅमी पुरस्कारानं सन्मान। महादेवन आणि हुसेन यांच्यासह 4 संगीतकारांनी जिंकला पुरस्कार, तर गायिका मायली सायरसनं तिच्या कारकिर्दीतला पहिला ग्रॅमी पटकावला। पूनम पांडेच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पूनम पांडे विरोधात पोलिसात तिसरी तक्रार दाखल। एफआयआर दाखल करण्याची मागणी, तर पूनम पांडेंवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची मुंबई पोलिसांची माहिती।